दिवाळी फराळासाठी आज मी अतिशय खमंग अशी चकलीची भाजणी बनवली आहे। भाजणी बनवत असताना 3 ते 4 खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत। सगळ्यात पहिलं तर तांदूळ हा आपल्याला जुना वापरायचा आहे आणि या तांदळाचा भात मोकळा सुटसुटीत व्हायला हवा। दुसरं म्हणजे भाजणी भाजत असताना सगळी भाजणी लो फ्लेमवरतीच भाजायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय करायची नाही। तिसरं म्हणजे ही भाजून घेतलेली सगळी भाजणी पूर्ण थंड झाल्यानंतरच याला मिक्स करायचं आणि त्यानंतरच ही भाजणी गिरणीतून दळून आणायची आहे। याला घरी मिक्सरमध्ये दळत बसायचं नाही आणि ही भाजणी दळून आणताना याला गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठावरती दळायचं नाही, तर डाळीच्या पिठावरतीच दळून आणायची आहे। तर या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चकलीची भाजणी नक्की करून पहा। खूप म्हणजे खूप छान चकल्या तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू।